फायनल मध्ये जाण्याची आणि 5वी रेस फायनल जिंकण्याची ही प्रत्येकाची असणार आहे. दद्दूच्या चेहऱ्यावरती एवढं मोठं हास्य आहे की यजमान संघ यावर्षी पुन्हा एकदा त्या जोमामध्ये आपल्याला दिसेल की अजून काही वेगळं. तृतीयास मॅन ऑफ द मॅच मिस्टर हितेश. आपण या चॅलेंजिंग ओव्हरचा बादशाह म्हणून हितेशला आपण म्हणू शकता. ज्या पद्धतीने त्याने खेळ केलाय खरोखरच आउटस्टँडिंग. 23 धावांचा बचाव करण्यासाठी ज्या धाटणीचं षटक येणं अपेक्षित होतं ते षटक आलं आणि हितेशचा गौरव करण्यासाठी मी विनंती करेल मयूर भोईर यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. मयूर भोईर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी जी स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे संदीपजी वाडाण यांच्या माध्यमातून आणि मेडल जे स्पॉन्सर्ड करण्यात आलंय रानोबा इव्हेंट मयूर भोईर यांच्या माध्यमातून म्हणजे ते स्वतः या ठिकाणी आहेत. रानोबा इव्हेंटचे सर्व मिस्टर मयूर भोईर या. हितेश कुठे? हितेश हितेशनं पहिल्या मॅच मध्ये मी मित्र तुम्हाला सांगू इच्छितो ज्या वेळेला त्याच्या जवळून एक बाउंड्री पार झाली त्याच्या हातातला चेंडू सुटून चौकार गेला तेव्हा थोडासा गिल्टी फील केलेला असणार आहे कारण त्या चौकाराने मॅच सुद्धा गेली होती. त्यानंतर जो काही कमबॅक केलाय तो खरोखरच वाखाणण्याजोगे आहे आणि म्हणूनच त्याचा गौरव या मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन म्हणजे त्याचा कमबॅकला खरी ती दाद देऊन मंचावरती मयूर भोईर यांच्या शुभ हस्ते हे मेडल जे त्यांच्याच माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलंय रानोबा इव्हेंट्स तर्फे. आणि ॲक्वा पॅलेस चा हा फ्री पास जिथे एंट्री मिळणार आहे. अभिनंदन. त्यानंतर रंजनदादा पाटील वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेल सचिनजी घरत यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. रंजनदादा पाटील आपणास विनंती आपण या. आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्या अगोदर सचिन घरत आपण हे 500 रुपयाचं बक्षीस द्यायचंय जे ऋषीदादा देसाई यांच्या माध्यमातून देण्यात आलं तर विकेटला आणि आकाशी संघाचं जे 1000 रुपयाचं बक्षीस आहे ते तुम्हाला गुगल पे द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचेल. रंजनदादा आकाशीचे 1000 रुपये तुम्हाला गुगल पे द्वारे ट्रान्सफर येतील आणि ऋषीदादा देसाई यांनी दिलेत का आकाशीकडून 1000 रुपये ते सुद्धा कॅश द्वारे दिले जातात. क्या बात आहे बघा. म्हणून खूप दिवसानंतर खेळायचं. खूप दिवसानंतर खेळल्यानंतर परफॉर्मन्स पण होतो आणि बक्षिसांची खैरात सुद्धा आणि ती लयलूट सुद्धा. अभिनंदन ऐकवीरा नारंगी हार्डलक गुरुदत्त मनवेलपाडा. दुसऱ्या ग्रुपला होतं सी ग्रुपला होती सुरुवात. त्या सी ग्रुप मध्ये पहिल्या मॅच मध्ये हर्षल पाटील बाई आणि त्यांच्या साथीने विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये आल्यात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कोण येतील. चला गंभीर मॅचला सुरुवात करा लवकर. ग्रुप सी ला सुरुवात आणि सुरुवात होत असताना मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल पुन्हा एकदा कौस्तुभ मेहर यांचा. चला ऑल सेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. विशाल पाटील सोबत हर्षल भाई आणि पहिले षटक घेऊन ऑल सेट. पहिला बॉल ओ वेगवान चेंडू फ्लॉक खालचा मारा केला होता. इतका वेगाने चेंडू होता. लगातार 3 चौकारला मॅरंबलपडाच्या कुठल्याही खेळाडूला राहुल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिला बॉल डॉट. वेगवान गोलंदाज हेमंत पुन्हा त्याचा जेवतोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. सिंगल साठी पहा धावाचा श्री गणेश होते. पहा 21 अर्नाला बिग बॅश लीग 2025 तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. जगड क्रिकेटचा महासंग्राम एक मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला आली गेले आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण ग्रुप ए मधून आजच्या दिवसामध्ये आले. त्यावेळेला पहिला संघ जो सुपर 12 मध्ये दाखल झाला त्या संघाचं
पुन्हा एकदा हेमंत सज्ज होतोय. ओ टॅप केलं होतं चेंडूला, सिंगल साठी गेले. पहा पहिला डॉट बघता बघता लगातार 2 चेंडू मध्ये 2 धाबा आल्या गेल्या आणि त्यामुळे 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धाबा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. हेमंत समोर विशाल पाटील सज्ज होतोय. ओ नो 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 +1. आता वरुण पंखा फिरणार. पहा या अगोदर पहिले 3 चेंडू चांगल्यात, मी ही चुकी करायची काही गरजच नव्हती आणि चुकी अशी झाली ना. येस, आता याचीच कमी होती आणि वरुण फ्री हिट, जिकडे स्ट्राईक अँड हर्षल बाई. ओ पुन्हा ब्लॉक हॉलचा मारा. वेगवान गोलंदाज आहे. अशा वेगवान गोलंदाजासोबत एक मोठं ऍडव्हान्टेज असणार आहे. कशा प्रकारे खेळ करायचा आहे आणि खेळ करत असताना आतापर्यंत धावसंख्या धावपलकावरती 5 धाबा धावपलकावरती आहेत, जिकडे 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. सिंगलसाठी सुरुवात चांगली. प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाली गेली, त्यामधून अतिरिक्त धाबा सुद्धा आल्या गेल्या होत्या आणि सुरुवात करता करता 6 धाबा धावपलकावरती 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा हेमंत सज्ज होतोय. हलक्या हाताने पुन्हा एकदा ट्राय केलं चेंडूला, फेकी झाले वेगाने, परंतु रनिंग बिटवीन द विकेट वेगवान, त्यामुळे सिंगल रन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धाबा धावपलकावर. टाक्यू जेकेसीसी अर्नाला बिग बॅश लीग 2025 तिसऱ्या परामध्ये आपण आहोत, जिकडे आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. ग्रुप ए मधून पहिला संघ जो सुपर 12 मध्ये दाखल झाला, संघाचं नाव होतं टीम आगाशी. त्यानंतर दुसरा संघ, ज्या संघाचं नाव होतं अष्टविनायक विरार. ग्रुप बी मध्ये आपण आलात त्यावेळेला पहिला संघ, त्या संघाचं नाव होतं टीम साईबा संघ आणि त्यानंतर दुसरा संघ, त्या संघाचं नाव होतं आई एकरे नारंगी. तिसऱ्या ग्रुप मध्ये आपण आहोत, जिकडे पहिली मॅच जी आपल्या भेटीला आली गेली साई चरण संघासमोर आई भवानी मार्बलपाडा. आणि या चॅलेंजिंग ओव्हरला आता मात्र सुरुवात झाली गेली. चॅलेंजिंग ओव्हर कशा प्रकारे 9 धाबा, जर का या 9 धाबा झाल्या तर 2 धाबा प्लस, नाही झाल्या तर 2 धाबा मायनस धावपलकावरती केल्या जाणार आहेत. पहिला बॉल फुल टॉस ड्राईव्ह केला होता, चेंडूला पाठवलं होतं सिंगल साठी. 8 धाबा धावपलकावरती आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. राहुल मोरे च्या हातामध्ये चेंडू आहे, नशवलेला स्ट्राईक अँडला विशाल पाटील सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु सिंगल आली गेली. 5 साईचरणचा संघ बऱ्याच स्पर्धेनंतर मैदानामध्ये उतरलाय. आता अशा वेळेला या टीमचं प्रयत्न कशा प्रकारे असणार आहेत, आई भवानी मारंबलपाडा संघासमोर आणि किती धावांपर्यंत थांबवायचं आहे हे कालवेळ सांगणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ टप्पा पडल्यानंतर थोडस कट केलं होतं चेंडूने आणि कट होता होता आतमध्ये आलाय आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्याने डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहा 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. डॉट बॉल एखादा किती महत्वाचा असतो आणि लगेचच त्यावर चर्चा सुद्धा झाली गेली. 9 मध्ये 9 ही आतापर्यंत सुरुवात आहे. माजी सिनियर खेळाडू संजय तांडेल आपणास विनंती की आपण मुख्य मंचावरून स्थानपण व आपलं सहर्ष स्वागत आहे या जेकेसीसी अर्नाला बिग बॅश लीग 2025 मध्ये. 5 सिंगल पुन्हा आली गेली. सिंगल येत आहेत, डॉट येत आहेत, पुन्हा सिंगल येत आहेत. प्रयत्न सुरू आहे, परंतु चॅलेंजिंग ओव्हर आहे हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल. मोठा फटका मारायचा प्रयत्न समोर खेळला गेला चेंडू. ओ बॅकअप 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 साठी त्वरित आले गेले होते आणि डॉट बॉल, निर्धाव चेंडू. लास्ट बॉल आफ्टर चॅलेंजिंग ओव्हर आणि फक्त 3च धावा आल्यात. सर्वात खंतेची गोष्ट आतापर्यंत राहिली गेली. विशाल पाटील आपल्या मुख्य स्क्रीनवर दिसतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ आता मात्र थोडस वलंग घेतलं होतं लेफ्टच्या बाहेर आणि आमच्या ऑफिसर पंचांनी लगेचच वाईट चेंडू सुद्धा घोषित केला. 1-1 हे धावफलक आहे आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल मोरे.
विशाल पाटील ऑन स्ट्राईक. मोठा फटका, मग क्रॅकिंग स्ट्रोक कडक स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. एक्झिक्यूट, कव्हर ड्राईव्ह म्हटलं तर काही हरकत नाहीये. इतका वेगाने फटका तो एक्झिक्यूट केला. बार देखो, 1000 बार देखो. तिकडे चुकी झाली ती महत्वाची नाही, फटका कशा प्रकारे एक्झिक्यूट केला गेला यावर सर्वांच्या नजर आहे. अफलातून फटका. आणि 2 मायनस असणार, त्याच्या कारण एकच आहे की 9 धावा ज्या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये नाही झाल्या गेल्या, त्यामुळे धावसंख्या धावपल करते आतापर्यंत 13 धावा, जिकडे 2 षटकांचा खेळ संपला गेला. विक्रम नवीन गोलंदाजी मार्कवर 3रं षटक मार्गस्थ आहे. नॅशनलला 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इकडून आता 12 चेंडू मध्ये काय करायचं, किती धावांपर्यंत पोहोचायचंय. पहिला बॉल बॅकवर्डला गेले, ड्राईव्ह केले चेंडूला. पंकज त्या ठिकाणी चेंडूला अडवतील, फेकी करतील, तोपर्यंत एकच धाव. पहा, एक धावेने स्ट्राईक रोटेट होते, एक धावेने धावफलक सुद्धा सुरू आहे. चौकार सुद्धा येत आहेत, डॉट बॉल सुद्धा येत आहेत. बरंच काही घडलंय, परंतु विकेट आलेलं नाहीये, ही सर्वात खंतेची गोष्ट आहे. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक, परंतु एकच धावा आहे असे आमचे ऑफिशियल पंच सांगतात. पहा, ऑन साइड हा जो एरिया आहे ना, तो विशाल पाटीलचा मजबूत एरिया आहे. आणि कशा प्रकारे खेळ खेळायचा, सर्व काही गोष्टी माहित आहेत विशाल पाटीलला. चेक करणार आहेत की अखेरकार चेंडू कुठे होता, बॅनर कडे होता की बॅनरच्या बाजूला होता, या सर्व गोष्टी आपण पाटील नेटवर्कवर पाहिले जाणार आहेत. आता या सर्व गोष्टी पाटील नेटवर्कवर पाहिल्या जाऊन सुद्धा सर्व एक बारीक नजरेने पाहून अखेरकार डिसिजन आलं गेलं आणि तो चौकार आला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये ऑन साइडला कशा प्रकारे वेट आणि वॉच करून तो पटका एक्झिक्यूट केला, तर विशाल पाटीलच्या बॅट मधून तो चौकार आला गेला. सर्व गोष्टी आपल्या मुख्य स्क्रीनवर पाहतायत आणि आमच्या ऑफिशियल पंच गंभीर सर यांचं बारकाईने नजर असते प्रत्येक चेंडूवर की चेंडू नक्की कुठे असतो, कुठल्या क्षणाला असतो आणि कुठल्या दिशेने असतो. नक्कीकार ते डिसिजन चौकारासाठी आलं गेले. पुन्हा एकदा सज्ज होतोय ऑन साइडला, पुन्हा क्रॅकिंग स्ट्रोक, इसी का नाम है विशाल पाटील. चेंडू सीमर का पार, चौकार, 4 धावा.
बऱ्याच स्पर्धेमध्ये बघितलं विशाल पाटील 2 षटकामध्ये उभा राहिल्यानंतर अडचणी वाढल्यासारख्या होत आहेत आणि तेच आतापर्यंत जायला गेलंय. या 3ऱ्या षटकामध्ये संपूर्ण अडचणी वाढल्या. साईच्या संघासाठी अजून ब्रेक थ्रू येत नाही, ही सर्वात खंतीची गोष्ट आहे. विक्रमच्या हातामध्ये पुन्हा चेंडू आहे, काय इकडून या ब्रेक थ्रू कडे बघितलं जाईल. ओ ओ ओ पुन्हा चेंडू सिंगल साठी जातोय. पहा प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्न तू त्याच रीतीने सुरू आहेत विकेटसाठी, परंतु स्ट्राईक रोटेट सुद्धा तितकीच झाली गेले. 24 रन 24 धावा टॅप केला होता, चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता सिंगलसाठी. 5 षटक संपले, 3रं 25 धावा धावपलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना आई भवानी मारामलपाडा संघ. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. टाक्यू टाक्यू डीजे एक मिनिट कशासाठी एक चेंडू बाकी आहे असं ओव्हर झाले. एक मिनिट मार्बल पडून जर 12th मॅन इकडे आहे, ओव्हर संपले. 12th मॅन इकडे तुमचा उभा आहे ऑलरेडी. बघा पहिला सिंगल, दुसरा सिंगल, लगातार 2 चौकार आणि लगातार 2 सिंगल. अरे बॅट्समन शुअर नाही, 12th मॅन नाही. तुम्ही डगआउट मधून बोलताय तर आता मानायचं कसं? 12th मॅन पण शुअर आहे, बॅट्समन पण शुअर आहे, तुम्ही बोलताय बाहेरून. पहिले 2 सिंगल आहेत, नंतर 2 चौकार, नंतर 2 सिंगल. प्रणय शेवटचे अंतिम षटक. पहिला बॉल नो बॉल आणि आता नो बॉलवर खूप मोठी चुकी केली. आता खूप मोठी चुकी एकच आहे की हर्षल भाईला मात्र आता मात्र हर्षल भाईला मैदान सोडावं लागलं. पहिल्या विकेटचं पतन गॉन. रनआउटला फ्री हिट नाहीये, बॉल काउंट असणार आहे. हे सर्व काही गोष्टी तुम्हाला ऑफिशियल पंच आमचे गंभीर सरांनी सांगितले असतीलच. हा पहिले चेंडूवर ब्रेक थ्रू आले गेले आणि बॉल सुद्धा काउंट झाला गेला. फुल टॉस ऑन साइडला पुन्हा डॉट. पहा शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि यशवलेला ब्रेक थ्रू पहिल्या चेंडूवर धावतीच्या रूपाने आला गेला. तिकडून नवीन बॅटर ऋतिक उपाध्याय जो मैदानाच्या दिशेने दाखल झाला गेला. 26 रन ऑन द बोर्ड. पहा 26 धावा दाखल करते. जिकडे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला, पहिले 4 चेंडूचा खेळ आणि शेष हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला, वेगाने आला गेला. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकेच वेगवान, त्यामुळे सिंगल आले. पहा इकडून आता येणारे 3 चेंडूचा खेळ आणि शेष आहे. किमान 32, 30 की 34 लो स्कोरिंग मॅच झाले मागील मॅच मध्ये, विसरून चालणार नाहीये. 23 धावांचा पाठलाग बचाव या मैदानावर नामुमकिन आहे, परंतु ते करून दाखवलं होतं आई एकरे नारंगी संघाने. हलक्या हाताने पुन्हा त्या टॅप केल्या चेंडूला फेकी झाली गेली, फेकी नाहीये तोपर्यंत पुन्हा सिंगल आली गेली. हा धावसंख्या धावपल तर आतापर्यंत 28 रन 28 धावा धावपल करते 4 चेंडूचा. आतापर्यंत खेळ झाला शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील, जिकडे प्रणयच्या हातामध्ये चेंडू आहे आणि यशवलेला स्ट्राईक हँडला विशाल पाटील. बॅकफुटला गेले, कडक स्ट्रोक गॅप मधून
कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केलाय चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. थोडस क्रॉस झाले होते आणि क्रॉस होत असताना चेंडू खाली राहिला होता. खाली होत असताना तो परफेक्ट क्रिकेटिंग स्ट्रोक म्हटलं तर काही हरकत नाही. गॅप मधून चेंडूला पाठवलं होतं चौकारासाठी. हो पुन्हा स्लॉग स्लिप, पुन्हा बॅक टू बॅक आणि अखेरकार इनिंग सुद्धा संपवले. परंतु काय जबरदस्त बॅटिंग करून दाखवलं विशाल पाटीलने. पहिल्या इनिंगचा खेळ संपला जिकडे 32 धावा दापलकर. पहिल्या इनिंगचा खेळ संपला जिकडे 36 धावा दापलकर त्यांनी 37 धावांचं जे टार्गेट ते सेट केलं गेलं. आजच्या दिवसातील मोठा हाय स्कोर झाला गेला 36. टाकेव चला नेक्स्ट मॅचचा टॉस. डीसीसी नवापूर समोर आशिष 11. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये येऊन दाखल व्हा. डीसीसी नवापूर समोर आशिष 11. पहा पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि धावसंख्या दाखलकरती 36 धाव. विशाल पाटीलच्या बॅट मधून बघता बघता 27 धावा. एकाकी झुंज म्हणून आता पहिल्या इनिंग मध्ये दिले. परंतु आपण दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा वळणार आहोत. अजून पिक्चर संपलेलं नाहीये. या जोडीवर सर्वांच्या नजरा हेमंत गडगावकर आणि राहुल मोरे काय या धावांचा पाठला की बचाव करतील. संजयजी तांडेल साहेब यांच्या शुभस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत जिकडे दोन्ही कॅप्टन रेडी आहेत टॉस का बॉक्स मध्ये. कॅमेरामॅन इकडे कॅमेरा उद्या. संजय तांडेल साहेब यांच्या शुभस्ते टॉस करते एका बाजूला आशिष 11 समोर डीसीसी नवापूर. अर्नाला असा कॉल आलाय आणि जेकेसीसी येस टॉस जिंकला काय निर्णय. फिल्डिंग करू. बऱ्याच स्पर्धेनंतर मैदानामध्ये तर कसं वाटतंय. खूप चांगलं वाटतंय आणि आयोजन पण खूप चांगलं आहे आणि अना साईडला फर्स्ट टाइम आहे खूप चांगली आहे. डीसीसी नवापूर साहेबापासून ज्या प्रकारे फॉर्म मध्ये समोर आता हे किती धावांपर्यंत थांबवायचं आहे. आम्ही ट्राय करू 25-26 पण ट्राय हे करायला. खूप साऱ्या शुभेच्छा. जिथून टॉस जिंकला त्याचा काय निर्णय असतो. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगच घेणार होते आम्ही पण हरलो. आता बघू पुढचा प्रवास. मार्बलपाड्याच्या स्पर्धा सोडल्यानंतर मला वाटतं आशिष 11 प्रथमच खेळतो. कशा प्रकारची तयारी असणार या संघासमोर. सध्या बिझी शेड्यूल होता. आता चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. इकडे कसं वाटतंय आणि आयोजनाबद्दल काय सांगशील. इच्छा होती खेळायची इथे कारण खूप वर्षापासून इकडलं नियोजन आयोजन खूप चांगलं असते. यावर्षी फर्स्ट टाइम आमचं पर्व पहिलंच आहे इथे खेळण्यासाठी. खूप आम्ही इच्छुक आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस का बॉक्स मधून अहवाल असा की टॉस जिंकला आशिष 11 या संघाने आणि प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलं डीसीसी नवापूर संघाला. मोठी मॅच आहे कुठे जाऊ नका. पहा तर जेकेसीसी अर्नाला बिग बॅश लीग 2025. ओ इकडे काय डायरेक्ट हिट. येस डायरेक्ट हिट काम फिट. असं वाटलंच होतं नव्हतं डायरेक्ट हिट होईल आणि अखेरकार फडन पडला रेफर केलं. त्या अगोदर आपण जतीनच्या लगातार 3 विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक राहुल पाटील कडून असणार आहे.
लगातार 3 विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक राहुल पाटील कडून. काय डायरेक्ट हिट लागल्यानंतर बॅट आणि कुठे होती या सर्व गोष्टी पाहिल्या जाणार आहेत आणि आमचे पाटील नेटवर्कची टीम त्या ठिकाणी बिझी. 37 धावांचं टार्गेट जे सेट केले आणि 37 धावांचं टार्गेट चा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. नसवलेला जतीनच्या हातामध्ये चेंडू आहे आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे, जिकडे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 तपा धाव. डिसिजन पेंडिंग आहे. इट इज अ ह्यूज डिसिजन. कारण या अगोदर चर्चा झाली होती 2 खेळाडू साईचरण संघाकडून बरेच कित्येक वर्ष झाले या 2 खेळाडूंवर चर्चा झाली गेली आणि खूप चांगला खेळ प्रत्येक स्पर्धेमध्ये दाखवला गेला. आणि बघूया आता डिसिजन पेंडिंग असताना ज्या वेळेला डायरेक्ट हिट झाला त्यावेळेला सर्व गोष्टी आपल्या पाहिले जात आहेत पाटील नेटवर्कवर. येस, फिंगर गॉन अप. डायरेक्ट हिट झाला गेला होता. आपल्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतात की डायरेक्ट हिट झाल्या कारणाने राहुल मोरेला मात्र बाद व्हावं. पहिल्या विकेटचं पतन गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतं मिस्टर पंकज. पंकजवर आता सर्वांच्या नजर असतात. ही जोडी चेंडू अडवला गेलाय. डॉट बॉल. विशाल पाटीलला पहिल्या इनिंग मध्ये आठवावं लागणार आहे जर का या धावांचा पाठलाग करायचा असेल तर. त्या प्रकारचे बॅटिंग केले होते, एकाकी झुंज म्हणून उभा होता. आता इकडे जबाबदारी दोन्ही खेळाडूवर आले. जितकी जबाबदारी हेमंतवर आहे तितकीच जबाबदारी पंकजवर सुद्धा असणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. जिकडे आतापर्यंत फक्त 3च धावा आल्यात. जतीन काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत करून दाखवलंय या पहिल्या षटकामधून. हलक्यातनं सन्मान दिला. वेगाने आलाय परंतु हातामध्ये चेंडू आला नाही तोपर्यंत 1 रन कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 4 धावा दाखल 37 धावांचा पाठलाग. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक मार्गस्थ. चॅलेंजिंग ओव्हर. आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे या षटकामध्ये. खास करून साई चरणच्या बॅटर कशा प्रकारे बॅटिंग करणार त्या षटकामध्ये. पहिला बॉल झेल सुटलाय. पहिल्या अटेम्प्ट मधून झेल सुटला. दुसरा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु तो परत चेंडू पर्यंत पोहोचू नाही शकले. पहिला बॉल डॉट बॉल. निर्धाव चेंडू टाकपटला गेले. कट केलं चेंडूला. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न सिंगलसाठी. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये या प्रकारची सुरुवात करणं तिथे सोपं नाहीये. आजच्या दिवसामध्ये चॅलेंजिंग ओव्हर बऱ्याच बघितलेत आणि चॅलेंजिंग ओव्हरने या लो स्कोरिंग मॅचला सुद्धा हाय व्होल्टेज केलंय. ते सुद्धा विसरून चालणार नाही. कडक स्ट्रोक. परंतु त्या ठिकाणी उभे होते. पुन्हा चेंडू हर्षद कडेच जातोय आणि हर्षद चेंडूला अडवलंय आणि आता मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. अडचणी वाढल्यात. खूप मोठ्या अडचणीमध्ये सध्याच्या घडीला आहे साई चरण संघ. ऑन साइडला यावले नाही. यावले चेंडू बरोबर बॅनरला टच म्हणजे चेंडू सीमारेखा पार. चौकार. 4 धावा.
जमीची बाजू आता ठरणार आहे. 4 मध्ये आता 5 आल्यात. काय इकडून 2 मध्ये चौकार. मोठा फटका मारायचा प्रयत्न. डॉट. आता चॅलेंजिंग ओव्हर मध्ये टार्गेट असं बनलंय ना की एका चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. आणि काय तो चौकार येईल का. हो फटका एक्झिक्यूट केला होता परंतु टायमिंग नव्हतं. पुन्हा सिंगल साठी जातोय. पहा चॅलेंजिंग ओव्हर संपले. 9 धाबा नाही झाल्या कारणाने 2 धाबा मायनस करण्यात येतील. म्हणजे धावफलक किती असणार आहे. 8 धाबा. षटक संपले. दुसरं 8 धाबा धावफलकार. आणि खूप मोठं आता दडपण वाढणार आहे कारण 12-29 या इक्वेशनला मॅच आली गेली. निशिकांत लगातार 3 विकेट साठी निशिकांतच्या राहुल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. खूप मोठं आव्हान आहे. पहिला बॉल ऑन साइडला चेंडू अडवलाय. डॉट बॉल. पहा आजच्या दिवसामध्ये विशाल पाटील पहिल्या इनिंग मध्ये बघता बघता सेकंड इनिंग मध्ये जो काही खेळ या सर्व खेळाडू दाखवला ते सर्वांच्या मनाला भावणार आहे. आई भवानी मार्बलपाडा संघ काय जबरदस्त जोशामध्ये आजच्या दिवसामध्ये समोर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडूला अडवलाय. डॉट बॉल. जितके डॉट तितकं दडपण वाढणार आहे आणि दडपण वाढत असताना या धावा इतक्या बनवणार धावफलकावरती की आता त्या धावांचा पाठलाग होणं सोपं नसणार आहे. लगातार 3रा डॉट बॉल आला गेला निशिकांतचा. पुन्हा एकदा निशिकांत हेमंत समोर मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा अडवला गेलाय सिंगल साठी. पहा एकेकी धावेने प्रेशर नाही आहे. दबाव नाही आहे. सर्व काही निघून जाण्यासारखं झालं गेलंय आता साई चरण संघाकडून. शेवटचे 2 चेंडू 3ऱ्या षटकातील पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायच्या प्रयत्नात अजून एक गडी बाद होतोय. गॉल. हा नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. वरून येतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे 3ऱ्या षटकातील. वरून आल्याच वरूनला सुद्धा जावं लागलं. अजून एका विकेटचं पतन. गॉल. थँक्यू. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. जिकडे पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. तेरा धावा. 1-3. लांबचं इक्वेशन राहिलं. खूप लांबचं इक्वेशन आहे. दुसरा लगातार दुसरा सुद्धा येतोय. पागल मुझे कर दिया क्या. हा आता इक्वेशन आमच्या मुख्य स्क्रीनवर दिसतोय. 4 मध्ये 20. काय हेमंतला पहिल्या सुरुवातीला ऑन होणं गरजेचं होतं का यावर सुद्धा चर्चा असणार आहे. 4 मध्ये 20 या इक्वेशनला मॅच आली गेली. ओ थोडक्यात हुकल्यात यष्ट्या थोडक्यात हुकल्या गेल्यात. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह चेंडू अडवला गेलाय. डॉट बॉल. पहा या मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता राहिली गेले. 2-20 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. पुन्हा डॉट बॉल. लास्ट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू अडवला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय.
आई भवानी मार्मलपाडा या संघाने आणि पराभवाच्या छायेत जातोय साई चरण संघ. प्लेयर ऑफ द मॅच त्या खेळाडूचं नाव आहे विशाल पाटील. विशाल पाटील ठरतोय या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. 27 धावांची खेळी आणि बघता बघता 4 चौकार विशाल पाटीलच्या बॅट मधून आले होते. असा विशाल पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चला विशाल या. आणि मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरल्यात विशाल पाटील. याच्या बॅट मधले 27 धावा 4 चौकारासह. आणि महेंद्र पाटील सर यांच्या शुभहस्ते आपण मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन विशाल पाटीलचा गौरव करायचा आहे.